तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट आणि काही डिझास्टर्स बद्दल माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढे जाणार आहोत आणि आपत्तीमध्ये किंवा डिझास्टर्स मध्ये कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत. त्या अगोदर पहिल्यांदा एका इन्स्टिट्यूट बद्दल माहिती आहे. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क म्हणजे कोणत्या इन्स्टिट्यूट्स कोणतं काम करतात. National Disaster Management Authority was established in 2005. 2005 मध्ये द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना झालेली आहे आणि इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. ते काय काम करतं तर एखादी आपत्ती आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या आपत्तीला तोंड देण्यासाठीची योजना बनवते आणि त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचं काम सुद्धा ते ऑथॉरिटी आहे ती करते. तुम्हाला NDRF नावाचं एक शब्द तुम्ही ऐकला असेल. हे पथक सुद्धा यामध्येच म्हणजे या द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी आहे त्या अंतर्गतच ती काम करत असतात. आता एखाद्या आपत्तीमध्ये आपण काय करायला पाहिजे, काय लक्षात ठेवायला पाहिजे. आपत्ती एकाच वेळी अनेक लोकांच्या जीवनामध्ये मोठं संकट घेऊन येत असते आणि त्यामुळे आपण एकमेकांना मदत करणं गरजेचं असतं. ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज अवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. मॉरल म्हणजे नैतिक. आपत्तीच्या कालावधीमध्ये किंवा जेव्हा आपत्ती येते तेव्हा एकमेकांना नैतिक म्हणजे एकमेकांना मदत करणे हा आपल्या सगळ्यांची एक नैतिक जबाबदारी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी आणि मॉरल म्हणजे नैतिक. हे दोन शब्द लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता एखाद्या आपत्ती आली तर तुम्ही अशा आपत्तीच्या स्थितीमध्ये मदत मिळवण्यासाठी कुठे संपर्क कराल. असे भरपूर नंबर्स अवेलेबल असतात पण त्यापैकी हे काही विशेष नंबर आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. एखादी आपत्ती आली की त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपल्याला जी मदत हवी आहे ती मदत उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला काही मदत केंद्र असतात. तिथे तुम्ही फोन करू शकता. पोलीस स्टेशनला तुम्ही फोन करू शकता 100 नंबरला. हा पोलिसांसाठी कोणत्याही नुसता डिझास्टर मॅनेजमेंट यासाठीच नव्हे तर इतर वेळेलाही तुम्ही इथे फोन करू शकता. फायर ब्रिगेड म्हणजे अग्निशामकासाठी 101 नंबरचा फोन आहे. ॲम्ब्युलन्ससाठी 102 आहे. आता 108 ला सुद्धा तुम्हाला ॲम्ब्युलन्स सुद्धा अवेलेबल होते. त्याशिवाय डिझास्टर मॅनेजमेंट सेल म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचं एक नियंत्रण कक्ष असतो. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतो सामान्यपणे. त्याचा नंबर आहे 108. म्हणजे आपत्तीमध्ये तुम्ही कोणाला फोन कराल किंवा कुठे फोन करून मदत मिळवू शकता तर पोलिसांना फोन करण्यासाठी 100 नंबर डायल करायचा आहे. फायर ब्रिगेड म्हणजे आग विझवण्यासाठी जर आग असेल त्यासाठीची मदत हवी असेल तर 101 नंबर. ॲम्ब्युलन्सची गरज असेल तर 102 नंबर. आणि डिझास्टर मॅनेजमेंट सेल म्हणजे जिल्ह्याचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपर्क करून काही माहिती द्यायची असेल किंवा मदत मिळवायची असेल तर त्यासाठी 108 नंबर आहे. हे नंबर लक्षात ठेवायचे. पोलीस 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102, डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. आता रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे आपत्ती आल्यानंतर कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे आणि एखाद्या आपत्तीला तोंड देण्यासाठी कोणती तयारी करायला पाहिजे किंवा काय तयारी करायला पाहिजे. आपत्तीमध्ये आपलं वर्तन कसं असायला पाहिजे. Let us see what precautions we can take before or in the event of natural or man-made disaster. तुम्ही एखादी आपत्ती येण्यापूर्वी किंवा आपत्ती आलेली स्थिती आहे ती आपत्ती नॅचरल म्हणजे नैसर्गिक असू दे किंवा मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित कोणत्याही प्रकारचं डिझास्टर असूयात आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोणती उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली जीवितहानी असेल किंवा वित्तहानी आहे या गोष्टी आपण कमीत कमी म्हणजे ते कमीत कमी होतील या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.
सगळ्यात पहिला मुद्दा आहे, कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स. आता आपत्तीच्या स्थितीमध्ये आपत्तीच्या बद्दलची योग्य माहिती देणारे बुलेटिन्स म्हणजे बातम्या ज्या आहेत त्या सतत सरकार काय करत असतं, टीव्ही किंवा रेडिओवरून प्रसारित करत असतं. या बातम्या आपण ऐकत राहिलं पाहिजे आणि त्या बातम्यामधून आपल्याला ज्या सूचना मिळत आहेत किंवा ज्या प्रकारची खबरदारी आपण घ्यायला पाहिजे त्या गोष्टी आपण करत राहायला पाहिजे. आणि यासाठी शक्य असेल तेव्हा आपण आपत्तीच्या स्थितीमध्ये टीव्ही आणि रेडिओ पाहायला पाहिजे. आता काही वेळेला वादळामध्ये वगैरे वीज खंडित होते आणि या गोष्टी आपल्याला पाहताच येत नाही. पण बाकीच्या दुसऱ्या बाबतीत आपण पूर असेल किंवा अनेक गोष्टीमध्ये आपल्याला टीव्ही आणि रेडिओ मधून योग्य सूचना मिळू शकतात आणि आपल्याला खबरदारीचे उपाय त्याच्यामुळे योजता येतात आणि वित्त आणि आपली जीवितहानी कमी करता येऊ शकते. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स. आता बॅटरीवर चालणारे रेडिओ आणि मोबाईलचा आपण वापर करायला पाहिजे. कारण आपत्तीमध्ये विशेषतः वीज खंडित होण्याची शक्यता असते किंवा खंडित केली जाते. वादळाच्या स्थितीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आणखी काही वेगळा प्रकार घडू नये म्हणून वीज खंडित केली जाते आणि मग अशा वेळेला 2-2, 3-3 दिवस वीज येणार नाही अशी सिच्युएशन सुद्धा येऊ शकते. सो आपत्तीच्या स्थितीमध्ये रेडिओ किंवा मोबाईल्स हे बॅटरीवर चालणारे असायला पाहिजेत. थर्ड प्रिकॉशन इज देअर किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, हेड द वॉर्निंग्स इश्यूड बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट्स म्हणजे हवामान खातं. ते विशिष्ट प्रकारच्या सूचना देत असतं. म्हणजे बघा वादळ येईल किंवा किती वेगाने वारे वाहतील, पुढच्या 4 दिवसामध्ये पाऊस अधिक पडण्याची शक्यता आहे, जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे. यासारख्या सूचनांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, त्या काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत आणि आपल्याला त्या सूचनांचं योग्य पालन करून आपत्तीच्या बद्दलचं नुकसान कमी करता येऊ शकतं. यूज द वेबसाईट www.imd.gov.in. ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे बाळांनो. या वेबसाईट वरती आपल्या देशभरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये घडणाऱ्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत आणि त्याबाबतच्या ज्या योग्य बातम्या आहेत, योग्य बातम्या हेही महत्वाचं आहे. हल्ली बातम्याचे एवढे चॅनल्स आहेत की तुम्ही कोणतं चॅनल पाहावं यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य निवड करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे एक शासनाच्या मार्फत चालवली जाणारी अधिकृत वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वरती आपत्तीचं योग्य इन्फॉर्मेशन, योग्य माहिती त्याच्यावरती डिस्प्ले होत असते आणि आपण त्याचा वापर करून आपत्तीबद्दलची अधिक माहिती आणि त्याबद्दलची खबरदारीचे उपाय पाहू शकतो. लँडस्लाइड्स अकर इन हिली एरियाज ड्यू टू क्लाउड बर्स्ट और हेवी रेन्स. म्हणजे जिकडे हिली एरिया आहे तिकडे लँडस्लाइड्स म्हणजे आपण काय त्याला दरड कोसळणे ही गोष्ट होऊ शकते. आणि अशा वेळी काय करायला पाहिजे, ऑन सच अकेजन्स डू नॉट टेक शेल्टर ऍट द फूट ऑफ अ हिल. विशेषतः जेव्हा खूप पाऊस पडतो किंवा ढगफुटी होते एकाच खूप कमी ढगफुटी कशाला म्हणायचं की अतिशय कमी वेळामध्ये प्रचंड पाऊस पडतो एका विशिष्ट एरियामध्ये, त्याला क्लाउड बस्ट असं म्हणायचं. आणि त्यामुळे लँडस्लाइड होऊ शकतो, म्हणजे दरड कोसळू शकते. आणि अशा सिच्युएशन मध्ये, सच ओकेजन मध्ये आपण डू नॉट टेक शेल्टर ऍट द फूट ऑफ हिल, म्हणजे अशा वेळेला आपण डोंगर पायथ्याला किंवा जिथे दरड कोसळण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आश्रय घ्यायचा नाही. अदरवाईज तो आश्रय आपल्या जीवावर बेतू शकतो. ड्युरिंग फ्लड्स म्हणजे जेव्हा महापूर असेल किंवा पूर असेल तेव्हा काय करायचं नाहीये, डू नॉट लिंगर इन हाऊसेस और एरियाज ऑन रिव्हर बँक. म्हणजे नदीकाठचा जो परिसर आहे अशा ठिकाणी राहायचं नाही, जिथं सुरक्षित आहे अशा ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. सीक शेल्टर इन अनादर सेफ प्लेसेस म्हणजे सुरक्षित जागे आपण आश्रय घ्यायला पाहिजे. मूव्ह सेफर प्लेसेस ऍट अ ग्रेटर हाईट म्हणजे उंचावरच्या म्हणजे थोडस पुराचं पाणी उंचावर येऊ शकत नाही विशिष्ट
उंचीच्या वर ते येत नाही, त्या अशा उंच जागेवरती जाऊन आपण पूरस्थितीमध्ये आसरा घेतला पाहिजे. जिथे पाणी भरतं आहे नदी किनारी आसरा घेणं टाळायला पाहिजे. डू नॉट स्टेप इन टू द वॉटर करंट्स ऑर ड्राईव्ह अ व्हेकल इन टू देम. इम्पॉर्टंट आहे पहा. काही अतिशय हौशी लोक असतात आणि पुराच्या पाण्यामध्ये उतरतात आणि काही वेळेला वाहत्या पाण्यामध्ये वाहने सुद्धा इकडून तिकडे घेऊन जात असतात. हे अतिशय घातक असू शकतं, घातक ठरू शकतं, जीवघेणं ठरू शकतं आणि त्यामुळे वाहत्या पाण्यामध्ये उतरणं अत्यंत घातक आहे पूरस्थितीमध्ये आणि वाहनं चालवणं त्याहूनही जास्त धोकादायक आहे. त्यामुळे डू नॉट स्टेप इन टू द वॉटर करंट्स और ड्राईव्ह अ व्हेकल इन टू देम. वाहत्या पाण्यामध्ये उतरू नका आणि अशा पाण्यामधून वाहनं देखील आपण चालवणं टाळलं पाहिजे. ड्युरिंग अन अर्थक्वेक म्हणजे भूकंप स्थितीमध्ये आपण काय करू शकतो. आधी मुळात लक्षात ठेवा बाळांनो, भूकंप हा फ्यू सेकंड्स काही सेकंदच होतो. 10 सेकंड 10 सेकंडच्या भूकंप जर झाला 15 ते 20 25 सेकंदाचा तर प्रचंड मोठी हानी होऊ शकते. फ्यू सेकंड्स 10 पेक्षा कमी सेकंदातच काही वेळेला भूकंपाचे तुम्हाला हादरे जाणवतील. काही वेळेला 1 2 3 सेकंद इतकं ते पटकन घडणारी घटना आहे. पण काही वेळेला भूकंप काही जास्त वेळ झाला तर प्रचंड मोठी हानी होऊ शकते. अशा स्थितीमध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो. रोड स्प्लिट ओपन, द ग्राउंड क्रॅक्स, रेल्वे ट्रॅक्स गेट अपरूटेड. जेव्हा भूकंप होतो तेव्हा काय होतं, रोड स्प्लिट ओपन म्हणजे आपले रस्ते आहेत ते दुभंगतात. स्प्लिट ओपन म्हणजे दुभंगणे. आणि द ग्राउंड क्रॅक्स जमिनीला भेगा जातात. रेल्वे ट्रॅक्स गेट अपरूटेड, रेल्वे लाईन्स रेल्वेचे जे रूळ आहेत ते उखडले जातात. आणि म्हणून काय करायला पाहिजे, हेन्स when moving from one place to another ensure that the road is safe further on. म्हणजे भूकंप जेव्हा होणार तेव्हा कदाचित आपण उभे राहिलेलो असतो किंवा प्रवासात असाल तर बाजूला झालेलो असतो थोडा वेळ, पण नंतर जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करणार किंवा पुढे जाणार आहात अशा वेळेला खूप काळजीपूर्वक जाणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेला रोड दुभंगलेले असू शकतात, जमिनीला क्रॅक्स गेलेले असू शकतात, रेल्वेला रूट जे आहेत ते अपरूटेड म्हणजे उखडलेले असतात. भूकंप आल्यानंतर त्या एरियातली सगळी रेल्वे वाहतूक पुढचे काही तास बंद केली जाते बाळांनो. आणि रेल्वे ट्रॅक्स अगदी ओके आहेत हे तपासल्यानंतरच ती पुन्हा पूर्ववत केली जाते. त्यामुळे भूकंपाच्या स्थितीमध्ये भूकंप येऊन गेल्यानंतर सुद्धा या गोष्टींकडे आपण लक्ष देणे गरजेचं आहे. Take shelter in relief camps as they provide medicines, food packets, drinking water, first aid, etc. आपत्ती स्थितीमध्ये शक्यतो सरकार मदत केंद्र तयार करतात. रिलीफ कॅम्प्स म्हणजे मदत केंद्र. अशा मदत केंद्रामध्ये आपण आसरा घेणं गरजेचं आहे. तिथे सरकारमार्फत किंवा काही स्वयंसेवी संस्थामार्फत औषधं, फूड पॅकेट्स किंवा पिण्याचं पाणी, प्रथमोपचार साहित्य, फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करून दिलं जातं आणि अशा ठिकाणी आसरा घेणं गरजेचं आहे. टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, use fire extinguishers in public places like schools, hospitals, railway stations, etc. आगीपासून बचावासाठी शाळेमध्ये किंवा हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन हे जे सार्वजनिक ठिकाण आहे अशा ठिकाणी आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निशामक यंत्रणा असायला पाहिजे आणि त्या यंत्रणेचा वापर करणारे प्रशिक्षित कर्मचारी सुद्धा अशा ठिकाणी असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आपण आपत्तीमध्ये जर व्यवस्थित करू शकलो किंवा केल्या तर आपण जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावरती टाळू शकतो. इथे काही चित्र दिलेले आहेत बाळांनो. हा भूकंपाच्या स्थितीमध्ये असं टेबल काढी तुम्ही असा घेतला की काय होईल, वरून पडणाऱ्या वस्तू आपल्या डायरेक्ट डोक्यावर पडून आपल्याला जखम होणार नाही. फायर एक्सटिंग्विशरचं हे चित्र आहे, हे रिलीफ कॅम्पचं चित्र आहे, रेडिओ ऐकतो आहे, वेबसाईट च चित्र आहे किंवा बातम्याचं चित्र आहे. अशा आपण रेमेडियल आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्या डिझास्टरमध्ये फॉलो करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूयात. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.